दिवसानंतर पहिली आमची कार्यकारिणी मीटिंग 23 रोजी पुण्यामध्ये होत आहे आणि यात प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यासाठी 3-4 वर्ष हायकोर्ट सुप्रीम कोर्ट चॅरिटीमध्ये वाद होते, ब वर्ग अ वर्ग वर्गाला मान्यता ए वर्ग आहेत की नाही हे पहिल्याच मीटिंगमध्ये सगळं क्लिअर होईल. त्यामुळे जेवढे ब वर्ग सभासद आहेत त्यांनी 3 वर्ष पूर्ण केली ते अ वर्गामध्ये समावेश होतील आणि त्यांना कार्यकारिणीची मान्यता होईल. तो 50,000-50,000 जो आकडा असेल ती मान्यता देणं, त्यांना कार्ड देणं हे आमचं पहिलं काम आहे. त्याचबरोबर आनंद मानेच्या नावाने आम्ही जे वृद्ध कलावंतांना मानधन देतो, तर आमच्याकडे काही निर्णय घेऊ शकत नव्हतो आम्ही. त्यामुळे अनेक वृद्ध कलावंतांचं मानधन थकलं होतं. तेही 23 तारखेला संपूर्ण यादी फायनल होईल. जेवढे आमचे वृद्ध कलावंत मानधन योजनेमध्ये आहेत लाभार्थी त्यांना संपूर्ण मानधन अदा केलं जाईल. त्याबरोबर रंजना देशमुख यांच्या नावाने जे औषधोपचारासाठी मदत करत होतो, गेल्या 3-4 वर्षात जेवढे आमचे पेंडिंग आहे ते सर्व मंजूर केले जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचं जे अद्ययावत ऑफिस आम्ही घेतलेलं आहे आपल्या स्टेशनचं समोरचं, त्याचं इंटरव्ह्यूचं काम रखडलेलं आहे. तर 23 तारखेला ते मान्य करून 23ला आम्ही त्याची सुरुवात करत आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नवीन शाखांची मागणी होते. त्यात प्रामुख्याने सोलापूर, नवी मुंबई आणि कोकणमध्ये रत्नागिरी आणि नगर अहिल्यानगर या 4 शाखांनाही आम्ही 23 तारखेला मंजुरी देतोय. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं काम आहे की आम्हाला चित्रपट निर्मात्यांसाठी काम करायचं आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, माननीय सांस्कृतिक मंत्री साहेबांनी आम्हाला पुढील आठवड्यात वेळ देत आहेत, ते आम्हाला बोलवतात. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षात कमीत कमी 300 नवीन थिएटरची उभारणी करणे, शासनाच्या जागेवर मिनीप्लेक्सचे 300 थिएटर जे आमचे जाहीरनामे होते ते आम्ही पूर्ण करण्याची सुरुवात करतोय. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं की स्वर्गीय विक्रम रोखले साहेबांनी जी 2 एकर जागा चित्रपट महामंडळाला दिली होती, परंतु मागील काही आम्हाला अथॉरिटी नसल्यामुळे आम्ही ती डेव्हलप करू शकलो नाही. 23 तारखेला त्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करून शासनामार्फत इतर देणगीदारांच्या मार्फत तिथं वृद्ध कलावंतांसाठी वृद्धाश्रम उभारण्याचं काम आम्ही 23 तारखेपासून चालू करतोय. असे अनेक निर्णय आहेत आमचे की आता आम्ही डिजिटायझेशन करतोय, त्या माध्यमातून